शेड्यूल 10 प्रमाणे जे अधिकार आहेत ते स्पीकरचे अधिकार आहेत आणि ते त्या कायद्याच्या चाकोरीमध्ये नसेल. या शेड्यूल 10च्या जे घटनात्मक जी काही व्यवस्था आहे त्या तरतुदीनुसार निर्णय स्पीकरचा नसेल तर संविधानिक व्यवस्थेचं रक्षण करणं जसं लोकप्रतिनिधी व्यवस्थेचं आहे, शासकीय व्यवस्थेचं आहे, तसं सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा आहे. आणि त्या त्रुट्या त्याच्यामध्ये असेल तर त्या त्रुटी क्लिअर करून त्याप्रकारे सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतात. चीफ जस्टिस ऑफ इंडियाने जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. शेवटी जो सभागृहाच्या आतमधला अधिकार आणि न्यायालयाचा अधिकार यामध्ये एक मध्यंतरी ज्या प्रकारे चर्चा रंगली होती की कायद्यामध्ये कुठेतरी तो एक ब्लॅक एरा दिसतो आपल्याला. नाही, मी याला म्हणून स्पष्टीकरण त्याच्यातलं हेच दिलेलं आहे की विधिमंडळालाही सुद्धा जे अधिकार मिळाले ते संविधानाच्याच आधारावर मिळालेले आहेत, ते काही वेगळे नाही आहेत. संविधानाच्या चाकोरीत राहूनच सगळ्यांना काम करावं लागतं. पण पदाचा सत्तेचा दुरुपयोग जिथं होतो तिथं लगाम लावण्याचं काम माननीय न्यायालयाचं असतं आणि माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडियाने जे काही स्टेटमेंट केलं ते त्याच चाकोरीमध्ये राहून केलेलं आहे. त्याच्यामुळे ते वेगळं आहे असं मला वाटत नाही. कुठेतरी ओबीसी मध्ये एक खतखत पाहायला मिळत आहे की मराठा समाजामधले जे कुणबी नोंदी सापडत आहे वंशावळीमुळे ते जरी नोंदी कमी असल्या तरी त्यांचे आता आकडे खूप वाढणार आहे ओबीसी मध्ये समावेशाचे. हे कुठेतरी चुकीचा एक मोमेंट टाकली जाते आहे. कारण की मी स्वतः मराठवाड्यात गेलो, त्या ठिकाणी मी पाहिलं की कुणबी कम्युनिटीची लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, पण त्यांना अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचे फायदे मिळाले नाहीत. त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत नाही. ती भूमिका मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला सांगितली की याच्यामध्ये स्वतः बॅकवर्ड जे आमचा आयोग आहे त्याचे त्यांना नेमून, त्यावेळेस बॅकवर्ड आयोग नव्हतं, ते नेमून तातडीनं या कुणबी समाजाच्या लोकांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याच्या बाबतची भूमिका सरकारने करावी अशा सूचना मी दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे ते काम पण सुरू झालेलं आहे. पण आता या सगळ्या मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस काही ही जे जस्टिस शिंदे समिती ज्यावेळेस गेली त्यावेळेस त्यांना यासुद्धा पद्धतीच्या नोंदी त्या ठिकाणी आढळल्यात आणि त्या आधारावरच त्या ठिकाणी ह्या कुणबी ज्या कम्युनिटीज आहेत त्यांची प्रमाणपत्र आपल्याला त्यांच्या ज्या जाती पुढे येतात आहेत हे त्याच्यातलं स्पष्ट आहे. राहिलं मराठा याच्यामध्ये, कारण की आखरी जी फॅमिली ट्री जी असते ते प्रत्येकाला आपल्याला क्लिअर करावं लागतं. त्याच्यामुळे मराठा हा शब्द अनेक यांच्यामध्ये वडिलोपार्जित आपल्याला पाहायला मिळतं. आणि मराठा आरक्षण हा जो इश्यू आहे त्याला खऱ्या अर्थानं आम्ही वारंवार सांगतो आहे की जनगणना हीच त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या पद्धतीचं राज्य सरकारने, विशेष करून केंद्र सरकारने ज्या जनगणना थांबवून ठेवलेल्या आहेत आणि त्या जनगणनेच्याच माध्यमातून आपल्याला याच्यातला मार्ग काढता येतो आणि त्याच्यातून जो 50% जे सिलिंग दिलेलं आहे ते सिलिंग आपल्याला तोडता येतं. पण जिथपर्यंत जनगणना होणार नाही आणि केंद्र सरकार 50%चं सिलिंग काढणार नाही तिथपर्यंत अनेक मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळण्याला अडचणी निर्माण होऊ शकतात असं आमचं मत आहे. त्यामुळे हे जे काही आकडे आपल्याला आता पुढे येतात आहेत ते आकडे ओरिजिनल कुणबी समाजाचे जे आहेत ते आहेत, त्याला त्याला वेगळा वाद निर्माण करायचं काही कारण नाही आहे. आणि मराठा आरक्षणालाही काँग्रेसचा विरोध नाही, पण हे जे 50%चं सिलिंग आहे ते दूर करूनच त्या ठिकाणी आरक्षणाची व्यवस्था सरकारने करावी. आणि परवा सरकारने सुद्धा ते मान्य केलेलं आहे सर्वपक्षीय मीटिंगमध्ये. आणि काँग्रेसची भूमिका तीच आहे. अजित पवारांच्या आईनं म्हटलं आहे की माझ्या डोळ्यात देखत माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा. प्रत्येक आईला वाटतं आपल्या पोरगाने मुख्यमंत्री व्हावं राजकारणाचं, त्याच्यामुळे काय चुकीचं काय. एल्विश यादव जो आहे त्याच्या ड्रग्स प्रकरणावर मोठं राजकारण रंगणार आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवल्याने गुजरातलं ड्रग महाराष्ट्रात आणण्याचं काम या ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेलं आहे. एलिश यादव हे सापापासून विष तयार करणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. पण राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर
आरती ओवाळत असताना त्याचा फोटो बाहेर येणं, म्हणजेच राज्यातलं ट्रिपल इंजिनचं सरकार, BJP प्रणित सरकार महाराष्ट्राला ड्रग्सच्या विळख्यात आणताय का? आणि आणताय काय? आज एवढाच प्रश्न नाही की या राज्याला ड्रग्सच्या विळख्यात आणण्याचं काम, पाप महाराष्ट्रातल्या BJP प्रणित एड्याच्या सरकारने केलेलं आहे. आणि सातत्यानं नाशिक असो की अनेक भागामध्ये ड्रग्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेलं आहे. ललित पाटलाला ज्या पद्धतीनं सरकारी व्यवस्थेने मदत केलेली आहे, ते पण आम्ही आरोप नाही, ती वस्तुस्थिती मांडली. ललित पाटलांनी त्या पद्धतीची भूमिकासुद्धा मांडली की मला कोणी पळवून लावलेलं होतं, मला ह्या सवलती कोण देतात आहेत, त्याचा पण बयान आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं हे सरकार लेविश यादवपर्यंतच नाही, ललित पाटलापर्यंतच नाही, यांची पाळ्यामुळे घडलेली आहे. आणि मुंद्रा एअरपोर्टवरून मुंद्रा पोर्टवरून ज्या पद्धतीनं ड्रग गुजरातमध्ये येतात आणि गुजरातमधून ते महाराष्ट्रात आणण्याचं काम, हे जे हस्तक सरकार जे आहे केंद्राची, राज्यातली, या सरकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे संपवण्याचं पाप BJP करते आहे आणि ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आलेली आहे. विधिमंडळाला एखादा निर्णय चुकीचा वाटला म्हणून तो रद्द केला जाऊ शकत नाही, परंतु त्या निर्णयातील त्रुटी दूर केल्या जाऊ शकते, चंद्रचूड म्हणाले CGI. बरोबर आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की विधिमंडळाने कायद्याच्या आणि घटनात्मक चाकोरीमध्येच राहून हे काम करण्याचा अधिकार आहे, त्याला नाही आहे असं कुठं म्हटलं मी. पण मुद्दामून जसं आता हे जे सगळी हिअरिंग याला महिनोंचे ते वेळ काढून नेण्याचा प्रयत्न सुरू होत आहे, त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या आतमध्ये हे सगळं व्हायला पाहिजे होतं. जे निर्णय स्पीकरला घ्यायचे तो स्पीकर घेऊ शकतात, त्यांना जे वाटलं ते घेऊ शकतात. पण त्याच्यामध्ये चुकीचा निर्णय घेतला असेल तर माननीय सुप्रीम कोर्ट, जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, त्याच्यात गैर काही नाही. त्याच्यात चूक झाली असेल तर ते दुरुस्त करतील, नाही झालं असेल तर स्पीकरचा ऑर्डर ते कंटिन्यू करतील. नरेंद्र मोदींचे प्रचार दौरे सुरू आहेत, अनेक राज्यात आश्वासनं दिली जात आहेत. मला तर खरं तर आत्ता आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, मी काल छत्तीसगडमध्ये होतो, ते पण योगायोगाने त्या छत्तीसगडमध्ये, पण मी जाहीरनामा पाहिला त्यांचा BJPचा, आणि विशेष करून नरेंद्र मोदीच आता, कारण की छत्तीसगडमध्ये भाजपजवळ कोणी नेते राहिलेच नाही अशी परिस्थिती चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि तो जाहीरनामा मोदीजींनी काढलेला आहे छत्तीसगडचा, त्यांची सही मारलेली आहे त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की गॅस सिलेंडर आम्ही 500 रुपयाला त्या ठिकाणी देऊ. नरेंद्र मोदीजी, देशाचे तुम्ही प्रधानमंत्री आहात, पूर्ण देशाच्या जनतेसाठी 500 रुपयाला गॅस सिलेंडर द्या ना. म्हणजे तुम्ही 700 रुपये जास्त घेतात आहात हे तुम्ही मान्य केलं छत्तीसगडमध्ये. दुसरं, तिथल्या धानाच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगता की आम्ही MSP आपल्याला 3100 रुपये देऊ. मग देशाच्या धान उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही? MSPच्या बद्दल तुम्ही लोकसभेतही बोलायला तयार नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा जुमले देण्यासाठी, शेतकऱ्यांना फसवण्यासाठी त्या ठिकाणी 3100 रुपयाचं MSP देण्याचं तुम्ही वचन त्या ठिकाणी देतात आहात. तर तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात, आपण देशाच्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की धानाला जे MSP आहे ते 2140 रुपये आहे. इथं 15 क्विंटल धान खरेदी केला जातो आणि तिथं मोदीजी सांगतात की आम्ही 21 क्विंटल धान खरेदी करू पर एकरी. म्हणजे याचा अर्थ जुमलेबाजी जी 2014 आपण मांडली, ज्याचं अमित शहाने सांगितलं की ते तो चुनाव में बोलना पडता वो जुमले होते. तर म्हणजे याचाच अर्थ तुम्ही पुन्हा निवडणुकीमध्ये, तुम्ही आता देशाचे प्रधानमंत्री आहात, आता काही तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री नाही आहात, तुम्ही देशाच्या जनतेशी खोटं आणि धोकाधडी जे वारंवार करताय ते थांबवावी हीच विनंती. आणि मी तुम्हाला आत्तापासून सांगतो की 85 जागा 90 पैकी त्या ठिकाणी काँग्रेस जिंकून येईल असं चित्र आज छत्तीसगडमध्ये आहे. ते इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातल्या सभेसंदर्भात काही खालचा नाही, आता या निवडणुकांच्या नंतर 5 राज्यांमध्ये कांद्याचे दर जे आहे ते पाडण्यात आले, म्हणजे 25 रुपये भाव देत आहे कुठल्या 5 राज्यात. महागाई किती लपवली तरी लपली जाऊ शकत नाही, कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने महागाई आणि बेरोजगारी जी आहे ते आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये सध्या
BJPचे प्रदेशाध्यक्ष फिरतायत आहे आणि त्या दंड्याच्या समोर जेव्हा महिला येतात ते म्हणतात की अब मोदी नाही, अब महंगाई नाही चलेंगे. तर हे आपण पाहतोय. त्याच्यामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्षासमोरच जनता या ठिकाणी सांगते आहे की आता महागाई आम्हाला आणि मोदीही नको, अशा पद्धतीचं चित्र आज आपण पाहतोय. तर पूर्ण राज्यामध्ये तेच परिस्थिती आहे. मोदींनी कृत्रिम महागाई या देशामध्ये वाढवलेली आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. 80 कोटी जनतेला पुन्हा 5 वर्षासाठी रेशनचं धान्य देणार असल्याचं असंही काल पीएमने घोषणा केली. तोही जुमलाच आहे. आपण पाहिलं असेल की स्वतः नरेंद्र मोदीजी सांगतात की या देशामध्ये आता गरिबी राहिली नाही. मग आता या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. 140 कोटीपैकी 80 कोटी लोकांना हे मोफत धान्य देण्याचं यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे अजूनही देशामध्ये गरिबी आहे हे मान्य करत का नाही, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आणि जुमला याच्यासाठी आहे की त्यांनी सांगितलं की गहू, तांदूळ, डाळ आम्ही हे देतो. तुम्ही कुठल्याही कंट्रोलच्या दुकानात जा, त्यांनी मोफत धान्य देण्याच्या बाबतची जी घोषणा केली त्याच्यात डाळ तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही. तर हे जुमलेबाज जेपणा आहे ते यांनी थांबवावं. काँग्रेसच्या काळामध्ये रॉकेलचं तेल मिळत होतं, रवा मिळत होता, साखर मिळत होती, डाळ मिळत होता, डालडा मिळत होता. यांनी चालू करावं ना, त्याला कोणी थांबवलेलं आहे त्या लोकांना. पण यांनी या पद्धतीची जुमलेबाजी करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. भास्कर जाधवांनी एक टिप्पणी केली आहे की महाविकास आघाडी जागेचा वाटाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरलाय. ज्याचे जेवढे खासदार निवडून आले होते लोकसभेचा फॉर्म्युला, तर त्यांना ते जागा राहते आणि उर्वरित जे 25 जागा आहेत त्या संदर्भात वाटणी कशी करायची यावर चर्चा करा असं त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे. ते आमच्या कमिटीत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती नसेल. त्यामुळे जेव्हा समोर येईल त्यावेळेस त्यांना कळेल. सर हिंदी में बता दीजिए, मोदी जी एमपी में आ रहे हैं, क्या कहना है आपका? वो जुमलेबाजी करने आ रहे हैं. छत्तीसगढ़ हम में थे कल, वो छत्तीसगढ़ वो भी थे, हम भी थे. तो वहाँ का जो उनका घोषणा पत्र है, वो घोषणा पत्र में उन्होंने धान के किसानों को 3100 रुपये MSP देने की बात की है. तो हम सवाल करते हैं मोदी जी को कि आप देश के प्रधानमंत्री हैं, तो देश के प्रधानमंत्री होने की वजह से आप देश के धान उत्पादक किसान को 3100 रुपये MSP दीजिए. छत्तीसगढ़ में चुनाव है इसलिए वहाँ पर धान के किसान को 3100 रुपये की बात कर रहे हो. आप गैस सिलेंडर वहाँ 500 रुपये में देने की बात कर रहे हो. आज 1200 रुपये का गैस सिलेंडर आप 700 रुपये ज़्यादा ले रहे हो. इसका भी जवाब आपको देना पड़ेगा. और सिर्फ छत्तीसगढ़ में 500 रुपये का क्यों? आप प्रधानमंत्री देश के हो तो देश के पूरी जनता को 500 रुपये में गैस सिलेंडर मिलना चाहिए. इस तरह की जुमलेबाजी कर लोगों में जाने की कोशिश नरेंद्र मोदी जी कर रहे हैं. लेकिन ये जुमलेबाजी छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाना और मिजोरम में कहीं नहीं चलेगी. 5 राज्यों में कांग्रेस बहुमत से चुन के आएगी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.